इंडिया आघाडीची 6 जून रोजीची बैठक पुढे ढकलली आहे। 6 जून ऐवजी 8 जूनला बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेली ही बैठक महत्त्वाची आहे। पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार, SIR मधून मतदारांची नावं वगळण्याचा आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे। बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शिवाजीकडे अधिक माहिती देत आहेत शिवाजी, इंडिया आघाडीच्या या बैठकीबद्दल। इंडिया आघाडीची बैठक खरं तर सर 6 जूनला होणार होती, ती आता 8 जूनला होती। 6 जूनला आपण जर पाहिलं गेलं तर जी कॉक्रोच जनता पार्टी आहे त्याचे प्रमुख अभिजित तिपके ते भारतात येणार आहे, खास करून दिल्लीमध्ये येणार आहे। आणि 6 तारखेला अगोदर इंडिया आघाडीची बैठक होती, ती कदाचित त्यामुळेच पुढे ढकललेली आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरा मुद्दा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे ऑगस्ट 2025ला राहुल गांधी यांच्या घरी एक बैठक पार पडली। साधारण 50 नेते, भारतातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते। त्या बैठकी दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणुका कशा पद्धतीने हायजॅक केल्या जातात अशा प्रकारचं कथितरित्या एक प्रेझेंटेशन दिलं होतं। त्यानंतर निवडणूक चोरी हा मुद्दा समोर आला होता आणि त्यानंतर आता ही बैठक पार पडत आहे। त्यामध्ये बरेच गोष्टी समोर आल्या। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DMK काँग्रेसपासून लांब गेलेला आहे। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे, त्यामुळे आप देखील नाराज आहे। तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात निवडणूक आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या देशामध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती, या सगळ्या प्रश्नावरती ही बैठक महत्त्वाची आहे। आणि इंडिया आघाडी या बैठकीच्या माध्यमातून देशभर सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र त्याच दरम्यान 6 तारखेला जे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत अभिजित तिपके ते दिल्लीत येत आहेत, त्यामुळे त्यांचं आव्हान काय असणार आहे, त्यानंतर इंडिया आघाडीचे नेते काय करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर धन्यवाद। आपल्याला या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल, खास करून इंडिया आघाडी आणि त्यापूर्वी शनिवारी होणारी दिल्लीमधली तिपके यांची भेट, दिल्ली भेट आणि ते राजीनाम्याची मागणी सुद्धा करणार आहे। धन्यवाद शिवाजी।